देवीला पूजता मग मुलीवर अत्याचार का आणि असे भरपूर संदेश देणारे इथे रांगोळी काढण्यात आले। कारण आमच्या सोसायटीमध्ये होतं गणपती उत्सव सेलिब्रेशन। गणपतीच्या आगमनासोबतच गौराईचं आगमनसुद्धा इथे झालं होतं, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे इथे इव्हेंट्स ऑर्गनाईज केले होते। त्यातलेच काही इव्हेंट मी तुम्हाला आता दाखवणार आहे। चला मग करूया व्हिडिओला स्टार्ट। काल मी प्रिया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते। जसं की तुम्ही बघू शकता की मी छानपैकी इथे तयार झाली आहे, नंबरी घातली आहे आणि माझी बच्चुली पण तयार झाली आहे। यांचाही डान्स आहे, आमचाही डान्स आहे, कारण आमच्या गणपती बाप्पाचं आज डान्स कॉम्पिटिशन आहे। सो आम्ही ग्रुपने एक छानपैकी डान्स घेतला आहे। प्रिशकाने फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आहे। गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय। डान्स करा दोघी पण चला। लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी इथं मनसोक्त डान्स केला होता। आमच्या डान्सची झलक मी तुम्हाला दाखवते। पूर्ण व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तर तुम्ही नक्की चेकआउट करा। बाकीचे डान्सचे व्हिडिओसुद्धा लवकरात लवकर चॅनलला येतील। झालंय डान्ससाठी रांगोळीमध्ये मला सेकंड प्राइज मिळालं आणि आजचा पण एन्जॉय आम्ही फुल करत होतो। सगळी सोसायटी खाली होती, सगळेजण डान्स एन्जॉय करत होते, मस्त गप्पा गोष्टी करत होते आणि वरती यांचं चालू होतं बर्थडे डेकोरेशन करणं, जे की मला थोडंही माहीत नव्हतं, अंदाजही नव्हता। एवढ्या गडबडीमध्ये सुद्धा यांनी माझा डान्स मिस नाही केला, त्यासाठी पण थँक्यू सो मच। चला बघूया मग कसा बर्थडे सेलिब्रेशन झालं माझं ते। हा होता स्पेशल बर्थडेचा स्पेशल असा केक। आणि वरती हे सेलिब्रेशन झालं होतं, जे की खूप छान आहे, अनएक्सपेक्टेड होतं। पण प्रत्येक बर्थडेला असतं सरप्राईज काही ना काही, त्यामुळे काही आणि हा केक स्पेशल एक दाखव। ते डॅडाने घेतलेले का मम्माला? प्रिस्का डॅडाने मम्माला घेतलंय का? तुझा बर्थडे लगेच तयार केलं? हां यांनी केलं ते। आज पूर्ण दिवस खूप धावपळ झाली, कारण फंक्शन होतं, मेकअप वगैरे आवडणं, प्रॅक्टिस करणं, सॉन्ग अटॅच करणं वगैरे वगैरे खूप जास्त धावपळ। त्यामुळे रात्रीच्या 11:30 नंतर प्रोग्राम जेव्हा संपला तेव्हा आम्ही हे बड्डे सेलिब्रेशन करतो आहे। तर इथं ऑप्शन करता आहे ह्या आजी समोरच्या। घे तुला ओवी, तुला घे प्रिस्का, ते ओवीच आहे, घे तुझं ते आम्हाला पण हे घे ओवी तू। थँक्यू सगळ्यांना, तुम्हाला पण स्पेशल ओवी चला झालं। मस्ती मस्ती सगळ्यांचं बर्थडे सेलिब्रेशन शांततेत आणि ऑप्शन करत चाललं होतं आणि ह्याची मुकल्यांची इथे मात्र धमाल चालू होती, नुसतं एन्जॉय, नुसती मस्ती। यांच्यामुळेच खरं तर बर्थडेला इथे जास्त रंग येत होता। पाच सुवासिनींनी ऑप्शन केल्यानंतर आता वेळ आली आहे केक कटिंगची, ज्याची आतुरतेने सगळेजण वाट बघत होते। मग करूया आपण केक कट। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रिया, हॅपी बर्थडे टू यू। आणि मम्माला पण बनव या, शनू बनव या ना, मला
ही आहे माझी फ्रेंड अश्विनी. ओवी थांब इकडे, थांब आंटी. चॉकलेट खायचं ना, थांब. थोडा हात नाही काय. थँक्यू सो मच. माझ्या डिअरेस्ट हजबंडनी छान सेलिब्रेशन झालं ऍट द एंड ऑफ डे तरी, कारण मी बिझी होते फार. मला पूर्ण दिवस जमले नाही, पण आता आम्ही फायनली फ्री झालो आहे. कारण आज सोसायटीमध्ये प्रोग्राम होता आणि आम्ही डान्समध्ये पार्टिसिपेट केलं होतं. त्यामुळे थँक्यू सो मच. And the luckiest girl in the world. Thank you so much. I love you so much. So मी इथे छानपैकी तयार झाली आहे आणि आमच्या डेकोरेशन सोबत आज फोटो सेशन करायचं आहे. पोस्ट बर्थडे म्हणावं लागेल, कारण काल जमलं नाही आणि आज दिवसभर पण थोडंसं बरं नव्हतं दगदगीमुळे. त्यामुळे प्रिशिका पण किती गोड दिसते, मॅचिंग. आणि आता फोटो आम्ही सेशन करणार आहे. त्यानंतर आम्ही लगेच संभाजीनगरला निघणार आहे. म्हणजे माझ्या भावाला मुलगी झाली आहे, तीही आम्हाला बघायची आहे आणि गणपतीचं काही तिथे पण गोष्टी करायच्या आहे, बघायचे. आज ह्यावर्षी पुण्यातले गणपती काही बघता येणार नाही कदाचित यावर्षी, कारण घरी चाललो आहे. सो आता फोटो सेशन करतो आम्ही. फोटो सेशनमधले काही क्लिक्स मी इथे तुम्हाला दाखवते. बरेचसे क्लिक्ससुद्धा प्रिशिकाने काढले होते, जे की खूप छान आले होते. खूप साऱ्या जणांनी मला मेसेज थ्रू, फोन कॉल थ्रू विश केलं, त्याबद्दलही त्यांचं मनापासून आभार. आणि थँक्यू सो मच माय लवली हजबंड, की तुम्ही एवढं छान सेलिब्रेशन केलं आणि नेहमी प्रत्येक बड्डेला मला स्पेशल फील करवतं. त्यासाठी पण तुमचं मनापासून आभार. सो तुम्हाला हा बड्डेचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेलच मला माहिती आहे, त्यासाठी लाईक कमेंट नक्की करा. आणि थँक्यू मला सगळ्यांनी विश केल्यामुळे, मला सपोर्ट करतं त्यामुळे पण. बाय बाय.